2025 सामन्याला सुरुवात होत आहे। तरी 12वा प्लेयर, टीमचा 12वा प्लेयर पाठवा। गणेश यांनी उत्कृष्ट फटका मारलेला आहे। स्पर्धेतील पहिलाच चेंडू, पहिलाच 6। वाईट चेंडू। विकेट। गणेश जेलबाद झालेला आहे। उत्कृष्ट अशी बॉलिंग सुनील सावंत यांची। सिंगल धाव घेतलेली आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायाला नमन करून आपल्या या स्पर्धेची सुरुवात करतोय। श्री वाकेश स्पोर्ट वाकुर्डे आयोजित कैलासवासी विशाल स्मृती चषक आणि या चषकाची सुरुवात कराळे विपक्ष काळामवाडी आणि काळामवाडी या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे आणि खराळे या संघाला पहिली फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि पहिल्यावर षटकाची सुरुवात इथे पहिल्या षटकातले 5 बॉल इथे झालेले आहेत आणि 10 रना स्कोअर बोर्डवरती एका गड्याच्या मोबदल्यात खराळे संघाची। वाईड बॉल या ठिकाणी। अजूनही एक चेंडू या षटकातला बाकी। सुंदर अशी गोलंदाजी खराळे संघाकडून चालू आहे। सुंदर षटक आणि खूप सुंदर असा फटका, अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, खूप चांगला प्रयास केला तिथे, पण हा बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर। षटकार, एक षटक संपलं। एक षटकाच्या बदल्यात 17 धावा, एक गडी बाद खराळे संघ। पुढील षटकासाठी गोलंदाज गोरख तयार। सुंदर असा बॉल नाकाच्या समोरून गेला, बॅट्समनला आगोदुल्या करत गोरख याचा सुंदर बॉलिंग। खूप छान असा ड्राइव्ह केलेला आहे। ऑफ साइडला फिल्डर आहे तैनात, फेकी करतील तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी खराळे संघ आणि
सलामीला आलेले फलंदाज परत एकदा स्ट्राईकवरती लेफ्ट हँड युवराज सिंगची आठवण करून देणारे फलंदाज इथे कराळच्या वतीने आणि सुंदर असा चकवा दिलेला आहे. ही वैविध्य आहे बॉलिंगमध्ये गोरख्याच्या. सुंदर असा स्लोअर बॉल करून बॉलर बॅट्समनला बीट केलं यांनी गोरख्याने. खूप सुंदर अशी बॉलिंग चालू आहे मैदानामध्ये. कोपरी गाव मैदान इथे काळामवाडी या संघाकडून. तिसरा बॉल घेऊन येत आहे. खूप सुंदर बॉल आणि इथे झेल सुटलेला आहे. खूप सुंदर अशी फिल्डिंगमधल्या चुका यांना सुधाराव्या लागतील अथवा पुढे जाऊन त्यांना खूप मोठा 2 धावा घेतल्या. 2 धावा आहेत. सुंदर गोलंदाजी गोरख्याच्याकडून काळामवाडीसाठी. पुढचा बॉलमध्ये चेंजेस बघायला मिळाले. स्पीड थोडं कमी केलेलं आहे. त्यांना माहिती आहे स्पीड कमी करून टाकलं तर बॉल फसवला जातोय, बॅट्समन फसला जातोय तिथे. खूप सुंदर गोलंदाजी हो. अजून एक बॉल बीट. दुसऱ्या ओव्हरची सांगता होते. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कराळे संघ 20 धावा 1 गडी बाद. धावसंख्या लावावी लागेल या ग्राउंडवरती. इथे ॲव्हरेज बघाल तर 40 रन 3 ओव्हरीच्या मागे. अशा प्रकारचं टार्गेट त्यांना सेट करावं लागेल या ग्राउंडवरती. सध्याची वातावरणाची परिस्थिती पाहता ही संख्या लागली पाहिजे या स्कोरबोर्डवरती, कारण पाऊस नाही आहे. बॉल दिसत आहेत. बॉल त्यांना त्याचा टॅकल करता आला पाहिजे. संघाची तिसरी आणि स्वतःची वैयक्तिक पहिली गोलंदाजी करतोय विजय. तिसऱ्या षटकासाठी तयार. लेफ्ट हँड बॉलर. खूप सुंदर असा ड्राईव्ह बघायला मिळाला समोरच्या दिशेने. खूप सुंदर फटका आणि त्या फटक्यावरती 2 धावा नोंद केलेल्या आहेत कराळ या संघाने. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. वैभव याच्या माध्यमातून खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला इथे वैभव याच्या. या इनिंगच्या नंतर किनरेवाडी विपक्ष वाघमारवाडी या संघाचा टॉस होईल. खूप सुंदर असा फटका आणि या फटक्यावरती काय झालंय तर जेल सुटलेला आहे. इथे काळामवाडी संघाकडून वारंवार चुका होत आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. त्यांना सुधार करावा लागेल अथवा पुढे जाऊन त्यांना खूप गोष्टीचा 2 रन घेतल्यानं सांगितलं. पुढचा बॉल खूप सुंदर असा बॉल कटर बॉल टाकलेला आहे. बॉल बाहेर पडून आतमध्ये काटा वळवला बॉलचा. खूप सुंदर अशी गोलंदाजी विजय याच्याकडून. हो, उसळी घेणारा हा बॉल डोक्याच्या वरून गेला. वाईड बॉल 1 रन. वाईड प्लस डिक्लेअर आहे का तात्या? 2 धावा या बॉलवरती. 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. खूप सुंदर अशी गोलंदाजी विजय याच्याकडून. व्हेरिएशन बघायला मिळालं. सुंदर असा बॉल स्लोवर टाकला. स्लोवर पद्धतीचा चेंडू. बॅट्समनला काही कळलं नाही. शेवटचा बॉल ह्या इनिंगमधला सुंदर असा परत एकदा हात फिरवले बॉलवरती आणि स्लोवर पद्धतीचा चेंडू. बीट होत आहेत बॅट्समन आणि धावसंख्या झालेली आहे 26 1 गडी बाद कराळ या संघाची. टार्गेट सेट केलेलं आहे 27 धावांचं. 27 धावांचं टार्गेट या अशा वातावरणामध्ये खूप छोटं असं आहे, पण बघायला गेलं तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही.
नाणेफेकीचा कॉल आहे. किनरेवाडी वर्सेस वाघमारवाडी. आपण लवकर स्टेजकडे यायचं आहे. आपल्याला हा पुकार आहे. टॉस केला जाईल, आपल्या इथे स्टेजवरती केला जाईल. वाघमारेवाडी वर्सेस किनरेवाडी दोघांचे कॅप्टन असतील, त्यांनी लवकरात लवकर इकडे स्टेजवरती यायचं आहे. आपल्याला उशीर झालेला आहे, कृपया लवकरात लवकर या. आपल्याला या सर्व मॅचेस विदाऊट ओव्हर कमी करता खेळवायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. लवकरात लवकर इकडे स्टेजकडे या. वाघमारेवाडी वर्सेस किनरेवाडी. वाघमारवाडीचे कॅप्टन इथे उपलब्ध आहेत. किनरेवाडीचे कॅप्टन कृपया लवकरात लवकर या. आणि तुम्ही मैदानावरती पाहताय सचिन मस्के, ब्रँड, शिराळा तालुक्याचा ब्रँड. मस्के सर, ठाणे ग्रामीण पोलीस. सुंदर सुंदर अशी स्विच हिटचा फटका ते दाखवत होते, थोडा बॉल बाहेर गेल्यामुळे. किनरेवाडी संघाचे कॅप्टन, हा तुम्हाला शेवटचा पुकार असेल. टॉससाठी लवकरात लवकर या, अथवा पेनल्टीला समोर जावं लागेल तुम्हाला. लवकरात लवकर यायचं आहे. किनरेवाडी वाघमारवाडीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सामना चालून घ्या, लवकर चालू करा सामना. आणि काळामवाडी संघाकडून ओपनिंग जोडी रघु 94 नंबर जर्सी आणि त्याच्यासोबत अक्षय संडोलकर. खूप प्रभावी असे फलंदाज आहेत हे दोन्ही, अक्षय सोंडुलकर आणि रघु सावंत. खूप वेळा पाहिलं यांना. बॉल प्रोव्हाइड करायचा आहे, बॉल प्रोव्हाइड करायचा आहे मैदानामध्ये. स्ट्राइक वरती आहे अक्षय सोंडुलकर आणि नॉन स्ट्राइक वरती आहेत रघु सावंत. बॉल प्रोव्हाइड करायचा आहे, बॉल प्रोव्हाइड करा. 2 बॉल देऊन टाका तिथे, 2 बॉल द्या, 2 बॉल तात्याकडे देऊन टाका. चालू करून घ्या सामना. खराळेकडून गणेश षटकाची सुरुवात करेल. सुंदर असा बॉल, टप्पा घेतला, उसळी घेतली, पण अवांतर वाईड बॉल, वाईड बॉल, 1 रन. षटकाची सुरुवात वाईड बॉल, 1 धाव स्कोअरबोर्ड वरती अंकित केलेली आहे काळामवाडी संघाकडून. आव्हान कमी दिलेलं आहे, बॉलिंग चांगली करावी लागेल खराळे या संघाला. पुढचा बॉल, सुंदर असा बॉल ड्राईव्ह केलेला आहे, हाय गेला होता बॉल आणि या बॉलवरती 2 धावा अंकित कराल अक्षय संडुकर याच्याकडून. सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळेल आपल्याला. खूप प्रतिभावान असा हा खेळाडू अक्षय सोंडुलकर. खूप मोठ्या मॅचेस खेळला हा खेळाडू मैदानावरती, खेळपट्टीवरती. पुढचा बॉल, खूप सुंदर असा ड्राइव्ह, हवेत आहे बॉल आणि हा झेल बाद. विनू 18 नंबर विराट कोहली फॅन याच्याकडून हा झेल टिपलेला आहे. संघाला 2
3 रन, 1 विकेट. हवेत आहे बॉल आणि हा झेल बाद. केंद्रेवाडी संघाने टॉस विन करून बॉलिंग स्वीकारलेली आहे. वाघमारी संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. तर हा सामना झाल्यावरती लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे केंद्रेवाडी संघ आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आमंत्रित केलं आहे वाघमारी संघाने. आणि पुढचा फलंदाज विकास. खूप मोठा हा खेळाडू अक्षय सोंडुलकर स्वस्तात परतलाय. काळामाडी संघाला मोठा हादरा लागलेला आहे अक्षय सोंडुलकर याच्या विकेटनंतर. आव्हान छोटं आहे परंतु तेवढंच कडवट आव्हान आणि तेवढीच कडवट अशी गोलंदाजी खराळे या संघाकडून. खूप सुंदर पहिला बॉल ओव्हरचा वाईड होता पण सुधारलं आणि पुढच्या बॉलवरती खूप सुंदर अशी बॉलिंग. विकास खूप आदळला बॉल, खूप वरून गेला. हा वाईड बॉल. अंपायर बोलतात वाईड बॉल आहे, 1 रन काउंट होईल. या षटकामध्ये 2 बॉल झालेले आहेत. 2 बॉलच्या वरती हा सलगचा दुसरा वाईड. या गोलंदाजाला सुधारावं लागेल. गोलंदाजीवरती आपल्या मर्यादा आणावी लागेल कारण अगोदरच आपलं टार्गेट छोटं आहे आणि अशा अतिरिक्त धावा देऊन तुम्ही त्यांना अजून सोयीस्कर करताय. खूप सुंदर अशी सुंदर असा प्रकारचा बॉल. शॉर्ट लेन गोलंदाजी. बॅट्समनला चकवतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. 1 धाव अंकित. ओपनिंग जोडीमधला रघु सावंत पहिला बॉलचा फेस करतील. पहिला बॉल फेस करतील या गोलंदाज विकास याचा. खूप सुंदर अशी गोलंदाजी राहिलेली आहे आता सध्या विकासाची. 2-3 अतिरिक्त बॉल टाकून खूप सुंदर व्हेरिएशन बघायला मिळालं. सुंदर असा बॉल डिक्लेअरमध्ये 1 रन खराळे या संघाला, काळामाडी या संघाला माफ करा. व्हेरिएशन बघायला मिळालं गोलंदाजीमध्ये. सुंदर असा फसवा बॉल, स्लोअर पद्धतीचा बॉल टाकला होता विकास याने रघुसाठी. पुढचा बॉल घेऊन येत आहे आणि खूप सुंदर प्रकारचा बॉल. परत एक फसवा बॉल, विकेट. या बॉलवरती मोठा हादरा काळामाडी संघाला. रघु सावंत परत येतोय. हे किती बॉल? 1 बॉल बाकी आहे या षटकामधला. 7 रन 2 विकेट. काळामाडी संघ अडचणीमध्ये. मोठे फलंदाज जे ओपनिंगला गेले होते दोघेही माघारी परतलेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी. 3 अतिरिक्त बॉल वगळता खूप चांगली अशी गोलंदाजी राहिलेली आहे विकासकडून. आणि पुढचा फलंदाज विकास काळामाडी संघाकडून. एट नंबर 3 विकास. 7 धावा झालेल्या आहेत 2 गड्याच्या मोबदल्यात. विजय माफ करा विजय आलेला आहे काळामाडी संघाकडून. पुढचा गोलंदाज फलंदाज सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप सुंदर प्रकारचा बॉल डॉट. आणि ओव्हरची सांगता होते पहिल्या षटकानंतर काळामाडी संघ 7 रन 2 गडी बाद केलेले आहेत खराळे या संघाने. खूप सुंदर अशी गोलंदाजी राहिलेली आहे. त्यांनी टार्गेट बघितलेलं आहे. 27 धावांचं टार्गेट आहे. त्या प्रकारची गोलंदाजी इथे खराळे या संघाकडून. खूप सुंदर अशी गोलंदाजी विकास याच्याकडून. 2 मोठे फलंदाज परत पाठवण्यास सफल झालेले आहेत. आणि शिराळा तालुक्याचा ब्रँड कोहिनूर हिरा विजय मराठे मैदानामध्ये हजर. आणि तसेच आम्ही ज्याच्या सोबत मोठे झालो खेळता खेळता आमचे कॅप्टन शंकर मराठे सुद्धा इथे उपस्थित आहेत. पुढचा बॉल खूप खतरनाक असा हा फटका सरळ स्ट्रेटला फिल्डरच्या डोक्यावरून येतोय. हा
षटकार. शंकर मराठे सुद्धा इथे षटकाची सुरुवात या षटकाराने. सैफ होऊन आलेले आहेत बॅट्समन, त्यांना माहिती आहे. हो, व्हेरिएशन करायला गेले, शॉर्ट बॉल टाकायला गेले, अतिरिक्त उसळी या बॉलमध्ये, वाईड बॉल. संदेश खराळेकडून, संदेश हा बॉलर खूप सुंदर बॉलिंग करतोय. अजून एक शॉर्ट बॉल टाकला, नो बॉल. पुढचा नो बॉल आहे, फ्री हिट असेल, एक मेजवानी असेल फलंदाजाला. अजून एक फटका, मोठा फटका खेळण्याची मेजवानी दिलेली आहे गोलंदाज संदेश यांनी. पहिल्या बॉलवरती षटकार पाहिला आपण, आणि दुसऱ्या चेंडूवरती तुम्ही बघताय अतिरिक्त उसळी, वाईड बॉल, नंतर शॉर्ट पद्धतीचा चेंडू, परत वाईड बॉल, नो बॉल, आणि हा मेजवानी दिलेली आहे. खूप सुंदर असा फटका पाहताय तुम्ही, आणि हा परत एकदा एक षटकार, पॉवरफुल आणि धडाके फुल हा फटका. विकास याच्या माध्यमातून पाहताय 2 बॉल 2 षटकार. खूप सुंदर अशी फलंदाजी विकास याच्याकडून पाहायला मिळते. हो, सावरून खेळतोय, मान दिलेला आहे, त्याला माहिती आहे मोठे फटके 2 आलेले आहेत या षटकामध्ये, ज्याची गरज होती. आता सावध खेळायचा आहे आपल्याकडे. 2 मोठे फलंदाज माघारी गेलेले आहेत, त्याची एक उणीव भरून काढताना विकास खूप सुंदर असा. हे व्हेरिएशन हवं बॉलिंगमध्ये, तेव्हा तुम्ही एक खूप चांगले असे बॉलर बनू शकता. व्हेरिएशन हवं आहे, खचून जायचं ना. 2 मोठे फटके आलेच जरूर, पण उर्वरित बॉल मी चांगले टाकेन. आणि हो, विकेट कव्हर करून होते हे चूक, त्याच्या बदल्यात मिळते 1 रन. लेग बाय, 1 रन, 23 धावा. बॉल पुढचा बॉल संदेशाचा, खूप सुंदर असा वेगवान प्रतीचा चेंडू, बट लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. विकेट किपरच्या हाताला पण ब्रश करून गेला हा चेंडू. खूप वेगवान पद्धतीचा चेंडू, सुधार केलेला आहे बॉलिंगमध्ये, बट क्षेत्ररक्षणाची साथ काही मिळत नाहीये संदेशाला. खराळे संघ अडचणीमध्ये, आणि हा वाईड चेंडू. 1 धाव या चेंडूवरती. नाही, डिक्लेअर आहे का तात्या? नाही आहे. वाईड चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी खरं तर म्हणावं. ओ, व्हेरिएशन फुलर लेनचा बॉल फसवलेला आहे बॅट्समनला. बॅट्समन तयार होता शॉर्ट बॉलसाठी. 2 षटकाच्या मोबदल्यात 24 धावा, 2 गडी बाद. काळामडी संघ 6 चेंडू आणि 3 धावांची गरज काळामडी या संघाला. काळामडी विपक्ष किनरेवाडी, आपला काळामडी विपक्ष खराळे हा सामना पाहताय तुम्ही. 6 चेंडू 3 धावाची गरज, आणि स्ट्राईक वरती कोण आहे? काळामडी संघाचा बाहुबली विकास सामना करेल. शिवाजी याचा खूप सुंदर असा हा फटका, सुरेख फटका, चौकार. काळामडी संघ हा इथे विजेता घोषित झालेला आहे. पुढील सामना केंद्रेवाडी वर्सेस वाघमारवाडी. केंद्रेवाडी या संघाने क्षेत्ररक्षण घ्यायचं ठरवलेलं आहे. कृपया लवकरात लवकर मैदानामध्ये येऊन तुम्ही क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. केंद्रेवाडी संघ, आपण सामने थोडे उशिरानं चालू झालेले आहेत. कृपया लवकरात लवकर तुम्ही मैदानाचा ताबा घ्या. अक्षय अँड कंपनी. घाई करा, सामने उशिरा आहेत. लवकरात लवकर तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि वाघमारेवाडी संघ
तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे केंद्रेवाडी या संघाने. आपले सुरुवातीचे 2 फलंदाज तयार व्हायचं आहे. केंद्रेवाडी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि लाईनअप बघा, ही आहे शिस्त. 32 शिराळा क्रिकेट, या क्रिकेटची ही शिस्त.